नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की विनायकचे जे सत्य आहे ते सिंधूने राघवला घरी सांगण्यासाठी 72 तास दिलेले असतात. कारण मधू ही विनायकवर खूप असा हक्क गाजवत असते. तेव्हा राघव पूर्ण अशी प्रयत्न करत असतो की मधूला ही सत्य सांगायचे. कारण मधू आणि विनायक यांच्यामधील नातं आहे ते खूप प्रेमाचं असतं आणि त्यांच्यामध्ये खूप असा प्रेमाचा संबंध निर्माण झालेला असतो. तर राघवला वाटतं की आता मधूला हे कसे समजावे. त्यानंतर काकूचे एका ठिकाणी संमेलन असते आणि तेथे काकूला भाषण करायचे असते. म्हणून सर्वजण घरातील तयारी करून सर्व बायका ह्या त्या संमेलनासाठी जाणार असतात. तेव्हा मधू सुद्धा तेथे गेलेली असते आणि काही बायका बोलत असतात की काय ग मधू, तुझी तब्येत आता तर बरी आहे ना. मधू म्हणत असते की हो, मला काय झाले. तेव्हा त्या बायका म्हणत असतात की अगं, हिचं एक खूप मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये हिच्या पोटाला सुद्धा इतका मार लागला होता आणि तिचा गर्भाशय सुद्धा काढला. बिचारी तर आता आई सुद्धा होऊ शकत नाही. तर त्यातील एक दुसरी बाई म्हणत असते की अहो, तिला तर एक मुलगा आहे ना, तो विनायक. तेव्हा ती दुसरी बाई म्हणते की अहो, तो तिचा कसला, तिने तर तो एका अनाथ आश्रमामधून ॲडॉप्ट घेतलेला मुलगा आहे. तेव्हा मात्र मधूला ही सर्व बोलणे ऐकून वाईट वाटते. राजश्रीला राग येतो आणि राजश्री म्हणत असते की तुम्ही फक्त हे बोलण्यासाठी इथे आलात का. जे समोर चालू आहे त्याकडे लक्ष द्या. आणि कोण म्हटले की विनायक हा मधूने ॲडॉप्ट घेतलेला मुलगा आहे. एका सख्या आईपेक्षा जास्त प्रेम ती त्या मुलावर करते. आणि तुम्हाला हे सर्व घाणेरडे विचार तुमच्या डोक्यात कसे येतात. तर मधू उठते आणि मधू त्यांना म्हणत असते की तुम्ही काय म्हटलात, विनायक हा माझा ॲडॉप्ट घेतलेला मुलगा आहे का. आणि यशोदा आणि श्रीकृष्ण यांचे नातेसुद्धा आमच्या नातेसारखेच होते. कारण श्रीकृष्णाची आई ही यशोदा नव्हती, पण तिने जे आपले कर्म आणि प्रेम जे श्रीकृष्णाला दिले त्यामुळे तर ती त्याच्या सख्या आईपेक्षा श्रेष्ठ तर बनली ना. मग मी सुद्धा माझ्या विनायकवर तितकेच प्रेम करते की त्याची सख्खी आई सुद्धा करू शकली असते. आणि तुम्हाला प्रेमाची भाषा काय समजणार. कारण रक्ताच्या नात्याच्या पलीकडे सुद्धा काही नातं असतं, ते म्हणजे प्रेमाचं. आणि त्या प्रेमाच्या नात्यातून एक सर्वश्रेष्ठ नातं बनतं, ते म्हणजे आई आणि मुलाचं. आणि श्रीकृष्णाचं यशोदाचं जे नातं होतं ते नातं माझ्या विनायकचं आणि माझं आहे. त्यामुळे ते बोलणे ऐकून काही बायका त्याचा व्हिडिओ बनवत असतात आणि लगेच सर्वांच्या मोबाईलवर तो व्हिडिओ व्हायरल करतात. तेव्हा मात्र सर्वजण घरी आल्यानंतर जेवण करत असतात आणि विनायक म्हणत असतो की आई, आज तर तू खूप छान असे भाषण केलेस आणि सर्व मीडियासमोर तुझे ते भाषण इतके व्हायरल झाले. खरंच मला तुझा अभिमान वाटतो की तू मला तुझा कहाणा आणि तू माझी यशोदा अशी सर्वांसमोर म्हणली. तर मधू ही प्रेमाने विनायकला मिठीमध्ये घेते. त्यानंतर इकडे सिंधू वाटच बघत असते की राघवला 72 तास दिलेले आहे, पण राघवने अजून ते घरी सांगितलेले की नाही. तेव्हा राघवला वाटत असते की मधू, मला तुझ्याबरोबर काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलायचे, तू प्लीज मला वेळ दे. मधू मात्र काही वेळ देत नसते. दुसऱ्या दिवशी हा कॉम्पिटिशनची स्पर्धा शाळेमध्ये असते आणि त्यामध्ये काही मुलांना ही आपली मूर्तिकला बनवायची असते आणि ती जे त्याच्या मनावर असते. तेव्हा त्यामध्ये सावी आणि विनायकने सुद्धा भाग घेतलेला असतो. सिंधू, राघव सर्वजण तेथे आलेले असतात आणि मधू, रत्नपारखी कुटुंब पूर्णपणे आलेले असतात. तेव्हा सिंधूने सावी आणि विनायकच्या नावाच्या ज्या नंबर प्लेट बनवलेले असतात ते सर्वजण विनायक आणि सावीला चेअर्स करत असतात. तर सावीने एक खूप छान अशी नंबर प्लेट बनवलेली असते, म्हणजे राघव, सावी, विनायक आणि सिंधू यांच्या नावाची. तर ती म्हणत असते की ही माझी फॅमिली आहे आणि या फॅमिलीसाठी मी माझी ही नंबर प्लेट बनवली. तर ते सर्व सर आणि मॅडम हे खुश होतात, कारण सावीने खूप छान अशी नेम प्लेट बनवलेली असते. तर सर्वजण विचारतात की अरे विनायक, तू काय बनवले. तेव्हा विनायकने एक खूप छान अशी यशोदा आणि एक श्रीकृष्णाची मूर्ती बनवलेली असते. मॅडम विचारतात की विनायक, तू ही मूर्ती का बनवली. तेव्हा विनायक हा सर्व सिंधूबद्दल सांगत असतो की मला एक छोटी मम्मा आणि एक बडी मम्मा अशा 2 मम्मा आहेत आणि त्यांच्यासाठी मी ही मूर्ती बनवली आणि ती मूर्ती मी माझ्या सिंधू आंटीला बक्षीस म्हणून देऊ इच्छितो. तेव्हा मात्र विनायक सर्वांसमोर ती मूर्ती सिंधूला गिफ्ट म्हणून देतो. तर मधूचा खूप जळफळाट होत असतो. मधू म्हणत असते की माझ्या प्रत्येक गोष्टीवर ही हक्क गाजवत असते आणि आता विनायकवर सुद्धा हिनेच हक्क घेतला.
काकू म्हणत असते की ही सिंधू कायम मधूचा हक्क घेण्याचा प्रयत्न करत असते। तर ऋतुजा म्हणते की काकू, आपल्या विनायकला इतके मोठे पारितोषिक मिळाले आणि तुम्हाला आनंद का झाला नाही? काकू म्हणत असते की माझ्या स्वतःचा रत्नपारखी कुटुंबाचा जर तो वारस असता तर मी त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते, पण तो परक्याचाच मुलगा आहे, त्यामुळे मी कसे त्याचे कौतुक करू? सिंधूला हे बोलणे ऐकून वाईट वाटते। सिंधू म्हणत असते की काकू, तुमचे हे बोलणे तुम्ही लवकरच तुमच्या परत मागे घेतान आणि त्यावेळेस तुम्ही फक्त माझ्याकडे माफी मागण्यासाठी येतान आणि तुम्हाला ते सत्य ऐकल्यानंतर स्वतःचे तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा राहणार नाही। सिंधू सर्वजणांना खूप मोठा धक्का बसतो। सर्वजण विचार करतात की सिंधू नेमकं असे काय सत्य सांगणार। त्यानंतर इकडे घरी आल्यानंतर मधुही व विनायकला एक खूप मोठे असे पारितोषिक मिळाल्यामुळे घरामध्ये पार्टी ठेवते आणि सर्वजण त्यामध्ये इन्व्हाइट केलेले असतात, सिंधू, सावी आणि मंगेश यांना सुद्धा। तेव्हा मात्र मधु ही विनायकला शॉपिंगला घेऊन जायला निघलेली असते। राघव मधुला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र मधु काही ऐकून घेत नसते आणि ज्यावेळेस मधु ही स्कूलमध्ये असते तेव्हा ती एक वॉशरूममध्ये गेलेली असते आणि तिथे तिने आपली बॅग ठेवलेली असते आणि त्या बॅगमध्ये कोणीतरी येऊन चिठ्ठी टाकलेली असते की विनायक हा तुझा मुलगा नाही, तो सिंधू आणि राघव यांचा अंकुर आहे। तेव्हा ती चिठ्ठी ठेवल्यानंतर मधुची बॅग तिथेच फेकून दिली जाते। मधु आपली बॅग चेक करत असते तेव्हा सिंधू ही आतमध्ये कोणत्या तरी कामासाठी आलेली असते आणि ती बॅग ती उचलते आणि मधुताई, ही तुमची बॅग इकडे कशी? इकडे कोणीतरी फेकून दिली असते असे सिंधू सांगत असते। तर मधु म्हणत असते की माझी बॅग तू का घेतली? तेव्हा मधु ही सिंधूवर ओरडते आणि माझा प्रत्येक हक्क तूच घेत असती, आता विनायकला सुद्धा तूच स्वतःच्या मुलाच्या सारखे प्रेम करत असते, असं का करते? आणि तर सिंधू म्हणत असते की थांबा, थोड्या दिवसात तुम्हाला सर्व काही समजेल की विनायकावर कुणाचा हक्क आहे आणि कुणाचा नाही। त्यानंतर पार्टीची मस्त अशी तयारी झालेली असते आणि काकू म्हणत असते की त्या सिंधूला का बोलवायचे, ती आपली कोण लागते? तेव्हा लगेच सिंधू ही अचानक तेथे आल्याने अन्वी आणि रेश्मा, राघव यांना खूप आनंद होतो, राजश्री आणि रत्नाकर यांना सुद्धा। तेव्हा सिंधू येते आणि सिंधू म्हणते की मी इथे पार्टीमध्ये इन्व्हाइट केले म्हणून आलेले नाही, एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा सांगायला आले। आणि काकू, तुम्ही तर कायम म्हणत असतात की विनायक हा परक्याचा मुलगा आहे। राघव म्हणत असतो की प्लीज सिंधू सांगू नको, मला अजून थोडासा वेळ दे, मी मधुला हे सर्व समजावतो। सिंधू म्हणत असते की नाही राघव सर, आता सत्य हे सर्वांसमोर आलेच पाहिजे। तेव्हा लगेच सिंधू सांगू लागते की विनायक हा आपला जो अपघातामध्ये गेलेला मुलगा होता अंकुर, तोच आहे। देवाची सुद्धा काय लीला असते की विनायकला आपल्याच घरामध्ये ॲडॉप्ट केले गेले आणि देवाला माझी आणि विनायकची भेट घडवायची होती, म्हणून सर्व सत्य शेवटी माझ्यासमोरच आले। राघवने सुद्धा हे सत्य माझ्यापासून लपून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण देवाच्या मनात होते की विनायकला त्याची खरी आई भेटावी आणि मला माझा मुलगा, म्हणून हे सर्व सत्य आपोआप आले। तर ते सत्य ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते आणि काकूला तर खूपच आनंद होतो। काकू म्हणते की शेवटी मला माझ्या खानदानाचा वारीस मिळाला, म्हणून सिंधूच्या ती पाया पडते। तेव्हा मात्र सिंधू म्हणते की नाही, हे सत्य मी आता मधुताई आणि विनायक यांना मला सांगायचे। तर ते कुठे आहात? तर मधु आणि विनायक रूममध्येच असतात। तर सिंधू घाईने रूमकडे जाते, राघव तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो। राजश्री आणि रत्नाकर घरातील सर्वांना खूप आनंद झालेला असतो। तेव्हा मात्र सिंधू रूममध्ये येते, तर रूममध्ये विनायकचे कपडे आणि बरेचसे कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले असते। तर सिंधू राघवला मोठा धक्का बसतो। राघव म्हणत असतो की मधु तू कुठे आहे? तर मधु काही आवाज देत नसते आणि सर्व फाईल्स खाली असतात। राघव म्हणतो की मधु नेमकं विनायकला घेऊन कुठे गेली? तर नेमकं मधुसमोर आता ते बॅगमधील ती चिठ्ठी तिने वाचली असेल का आणि विनायकचे सत्य तिला समजले असणार का? म्हणजे ती विनायकला घेऊन कुठे पळून तर गेली नसणार ना? आणि आता सिंधू आणि राघवला विनायक कसा परत मिळणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।